सध्या सुरू असलेल्या बिग बॉस सीझन 19 मध्ये फायनली वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे। पण वाईल्ड कार्डने एंट्री घेतलेली ही नवीन स्पर्धक नेमकी आहे तरी कोण? आणि सीझनच्या सुरुवातीपासून बिग बॉसच्या या घरामध्ये स्वतःची वेगळी जागा बनवून बसलेले हे जुने स्पर्धक या नवीन स्पर्धकाला एक्सेप्ट करतील? आणि ही नवीन स्पर्धक पण बिग बॉसच्या आधीच्या स्पर्धकांच्या मनात आणि बिग बॉसच्या घरात नवीन जागा निर्माण करू शकेल? जाणून घेऊया या नवीन स्पर्धकाबद्दलच्या काही खास गोष्टी। ही नवीन स्पर्धक आहे मालती चहर, जी एक मॉडेल, अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर आहे, जिने 2018च्या जीनियस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं। तिने मॅनिक्युअर नावाचा 2017 साली एक लघुपट सुद्धा केला होता आणि 2022 मध्ये तिने इश्क पश्मिना या एका रोमॅन्टिक नाटकात सुद्धा काम केलं होतं। आणि या व्यतिरिक्त तिची एक खास ओळख म्हणजे ती भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण आहे। मालती चहरच्या वाईल्ड कार्ड एंट्रीने घरात बरीच खळबळ उडाली आहे। नीलम गिरी आणि तान्या मित्तल तिच्या एंट्रीची चर्चा करताना सुद्धा दिसल्या होत्या। नीलमने सुरुवातीला मालतीच्या लुकची प्रशंसा केली आणि पटकन टीका सुद्धा केली होती। घरात प्रवेश करण्यापूर्वी सलमान खानने सुद्धा मालतीला एक प्रश्न विचारला होता की घराचा पहिला पॉवर प्ले आधीच संपला आहे, आता तुम्हाला याचा फायदा होईल की तोटा? त्यावर मालतीने कॉन्फिडेंटली उत्तर दिले होते की याचा फायदा आणि तोटा या दोन्ही गोष्टी मला होतील, कारण स्पर्धक कदाचित मला ओळखत नसतील पण मी त्यांना ओळखते आहे आणि मला घरच्या आत आणि बाहेर सगळ्यांच्याच हृदयात आता नव्याने स्थान निर्माण करायचं आहे। त्यामुळे आता मालती चहरच्या एंट्रीने बिग बॉसमध्ये काय होणार आहे हे बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे। तर बिग बॉसच्या या वाईल्ड कार्ड एंट्रीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा।